Hello everyone, I am N.R. Varule. We will discuss about online lecture of class TY BSc paper 505. In previous lecture, we will discuss about what is analytical chemistry, types of analysis, quantitative analysis, qualitative analysis. Today we will start the new chapter that is name is spectrometry. Unit 1 spectrometry. आपण आज पहिलं चॅप्टर चालू करणार आहे. त्या चॅप्टरला वेटेज आहे 12 मार्काचं. 12 मार्काला हे चॅप्टर दिलेलं आहे. त्याच्यात आपण पहिले इंट्रोडक्शन बघणार आहोत. इंट्रोडक्शन spectrometry. Spectroscopy deals with the entire electromagnetic radiation and some other technique that do not involve electromagnetic radiation. Spectroscopy means spectrometry. Spectroscopy म्हणजेच काय? स्पेक्ट्रोमेट्री. स्पेक्ट्रोमेट्री आणि स्पेक्ट्रोस्कोपी हे दोन डिफरंट वर्ड्स आहे, वेगवेगळे वर्ड्स आहेत. स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये इंटायर स्टडी दॅट कॉल ॲज स्पेक्ट्रोस्कोपी. स्पेक्ट्रोस्कोपी विच डिअल्स विथ द विजिबल रिजन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आता स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजेच काय तर एंटायर स्टडी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा एंटायर स्टडी म्हणजेच काय असणार आहे? स्पेक्ट्रोस्कोपी असणार आहे. आता स्पेक्ट्रोस्कोपी विच डिअल्स विथ द व्हिजिबल रिजन ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय? सूर्यापासून आपल्याला लाईट मिळतो आणि ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रेडिएशनच्या वेवलेंथ लाईट असतात. तर वेवलेंथ लाईट ही कोणकोणत्या असतात? तर एक्सरे लाईट असतो किंवा गॅमा रेज असतात. या सर्व काय असतात? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये. किंवा त्याच्यात UV लाईट असतात, IR लाईट असतात, मायक्रोवेव्ज असतात, रेडिओ फ्रिक्वेन्सीज असतात. अशा सर्व वेवलेंथ आपण जर एकत्र केल्या तर त्याच्यापासून आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन तयार होताना दिसतं. आता समजा सूर्यापासून आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज येताना आपल्यापर्यंत किंवा पृथ्वीपर्यंत ते पोचत असतात. अशा प्रकारच्या लाईटला काय म्हणणार आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असं म्हणणार आहे. आता स्पेक्ट्रोमेट्री म्हणजे काय तर स्पेक्ट्रोमेट्री इज अ मोस्ट वाईडली यूज्ड ॲज ॲनालिटिकल टेक्निक. आता स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये हा काय आहे? व्हिजिबल रिजनचा जर स्टडी आपण केला तर काही व्हिजिबल रिजनमध्ये इन्स्ट्रुमेंट असतात, काही इन्स्ट्रुमेंटल मेथड असतात. त्या इन्स्ट्रुमेंटल मेथडमध्ये आपण स्पेक्ट्रोमेट्रीचं द वाईडली यूज ॲनालिटिकल टेक्निक इन ऑल ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री. आता ॲनालिटिकल टेक्निकच्या काही ब्रँचेस असतात. तर फॉरेन्सिक ब्रँच असते किंवा क्लिनिकल ब्रँचेस असतात, फार्मास्युटिकल ब्रँचेस असतात, एन्व्हायरमेंटल टेक्निक, लॅबोरेटरीज टेक्निक. अशा प्रकारे स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निक्स यूज केल्या जातात. In all branches of chemistry as well as chemical and environmental laboratory, this technique is a simply readily available and less expensive. या टेक्निक्स काय असतात तर सिम्पल असतात आणि त्या आपल्याकडे अवेलेबल असतात. रेडिली अवेलेबल म्हणजे आपल्या लॅबोरेटरीजमध्ये सुद्धा त्या अवेलेबल असतात. मात्र ते काय असतात? लेस एक्सपेन्सिव्ह असतात. काय असतात? लेस एक्सपेन्सिव्ह म्हणजे काय तर काही इन्स्ट्रुमेंट हे कॉस्टली असतात, काही इन्स्ट्रुमेंट हे 1 कोटी किंवा 2 कोटीमध्ये सुद्धा असतात. तर असे इन्स्ट्रुमेंट आपण जर विकत घ्यायला गेलो तर त्याचा मेंटेनन्स दिवसाला 1 लाखाच्या वर असतो आणि एवढा मेंटेनन्स आपल्याला तो महाग जातो. म्हणून आपण त्याचं कंपेअर आपण केलं जातं. म्हणून ते लेस एक्सपेन्सिव्ह असतात, कमी प्रमाणात असतात. द व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्पेक्ट्रोमेट्री. यालाच काय म्हणणार आहे? व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपीलाच काय म्हणणार आहे? स्पेक्ट्रोफोटोमेट्री. तर अशा प्रकारे स्पेक्ट्रोमेट्री आणि स्पेक्ट्रोस्कोपी आपण आज बघितलं.
नंतरचा पार्ट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अँड इट्स इंटरॅक्शन. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये जर आपण विचार केला तर स्पेक्ट्रोस्कोपी ऑन मेथड ऑफ ॲनालिसिस इज डिपेंड ऑन ॲब्सॉर्प्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन फ्रॉम द सोर्सेस. म्हणजे the almost of radiation absorbed is related to the concentration of solution of analyte. Electromagnetic radiation मध्ये spectroscopy on method of analysis is depend on absorption of electromagnetic radiation from the sources. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक जी काही स्पेक्ट्रोस्कोपिक मेथड आहे तर या स्पेक्ट्रोस्कोपिक मेथडमध्ये एखादा मॅटर किंवा एखादा ॲनालाइज जर घेतला तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला ॲब्सॉर्ब करण्यासाठी आपल्याला एखादा सॅम्पल किंवा एखादा कॉम्पोनंट प्रेझेंट आहे किंवा नाही हे जर डिटरमाइन करायचं असेल तर सर्वात आधी आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची गरज लागते. म्हणून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला जर आपण मॅटरने ॲब्सॉर्ब केलं पाहिजे. दिस ॲब्सॉर्ब इज डायरेक्टली रिलेटेड टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲनालाइट. म्हणजे द अमाऊंट ऑफ रेडिएशन ॲब्सॉर्ब रिलेटेड टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन ऑफ ॲनालाइट. म्हणजे रेडिएशन हे ॲब्सॉर्प्शन इज रिलेटेड टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन ॲनालाइट. म्हणजे एखादा कॉम्पोनंट हा ॲब्सॉर्प्शनसाठी कोणाला रिलेटेड असणार आहे तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन किंवा मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन कॉम्पोनंट हा काय असणार आहे डायरेक्टली रिलेटेड असणार आहे कोणाला तर कॉम्पोनंटला. समजा जर एखादा ॲनालाइट किंवा एखादा कॉम्पोनंटमध्ये आपण 10 मॉलिक्युल्स घेतले त्या 10 मॉलिक्युल्सवर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन पास केली तर त्या 10 मॉलिक्यूल रेडिएशनमध्ये तर काय होणार आहे लाईट ॲब्सॉर्ब होणार आहे आणि लाईट ॲब्सॉर्ब झाल्यावर ॲब्सॉर्प्शन काय असणार आहे कमी असणार आहे. काय असणार आहे कमी असणार आहे. जर 100 मॉलिक्युल्स घेतले तर 100 मॉलिक्युल्समध्ये ॲब्सॉर्प्शन काय असणार आहे डायरेक्टली त्याचं कॉन्सन्ट्रेशन निघणार आहे. काय निघणार आहे कॉन्सन्ट्रेशन निघणार आहे. डायरेक्टली रिलेटेड टू काय असणार आहे कॉम्पोनंटला ॲब्सॉर्प्शन असणार आहे. म्हणजे जर 100 मॉलिक्यूल घेतले तर ॲब्सॉर्प्शन काय असणार आहे जास्त असणार आहे. 10 मॉलिक्यूल्स जर घेतले तर ॲब्सॉर्प्शन काय असणार आहे कमी होणार आहे. म्हणजे तो जो कॉम्पोनंट आहे हा काय होणार आहे डायरेक्टली रिलेटेड टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲनालाइट. नंतर तुम्हाला खाली ही एक डायग्रॅम दिसत आहे. त्या डायग्रॅममध्ये सेंट्रलला हा ग्लास दिसत आहे. ग्लास सेल म्हणतो आपण त्याला किंवा मग त्याला सॅम्पल कंटेनरसुद्धा आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये एखादा कॉम्पोनंट असेल किंवा एखादा ॲनालाइट असेल. जर त्या ॲनालाइटला कॉन्सन्ट्रेशन आपण डिटरमाइन करताना आपण त्याच्यावर जर लाईट पास केली तर लाईट पास केल्यावर लाईट ही परत येताना लाईट इज कम फ्रॉम द सोर्स ऑफ लाईट. म्हणजे लाईट येताना आणि आल्यानंतर आपण काय होणार आहे सॅम्पल कंटेनर त्याच्यावर आदळणार आहे. त्याच्यावर काय होणार आहे बंबार्ड होणार आहे. म्हणजे आणि बंबार्ड झाल्यावर आपल्याला सोल्युशन मिळणार आहे आणि त्या सोल्युशनमध्ये जे काही कॉम्पोनंट आहे ते कॉम्पोनंटसोबत लाईट काय होणार आहे इंटरॅक्ट होणार आहे. लाईट काय होणार आहे इंटरॅक्ट होणार आहे. म्हणजे सॅम्पलसोबत इंटरॅक्ट होणार आहे आणि सॅम्पल सोल्युशन हा लाईट काय होणार आहे ॲब्सॉर्ब होणार आहे. आणि काही लाईट काय होणार आहे ट्रान्समिट झाल्यावर शेवटी आपण बघतो तर लाईट इन आणि लाईट आऊट. लाईट ही इथे डार्क दिसते आणि इथं काय होणार आहे फेंट दिसते. इथं रेड कलरची आणि इथं काय होणार आहे ग्रीन कलरची लाईट होणार आहे. म्हणजे लाईट काय होणार आहे ट्रान्समिट होणार आहे. आणि लाईट ट्रान्सफर झाल्यावर त्याच्यातले जे लाईट ॲब्सॉर्ब होणार आहे ते जास्त प्रमाणात असणार आहे. आणि अमाऊंट ऑफ लाईट ॲब्सॉर्ब असेल तर ती कशावर डिपेंड असणार आहे तर नंबर ऑफ ॲनालाइट पार्टिकलवर. कशावर डिपेंड असणार आहे नंबर ऑफ लाईट ऑफ पार्टिकल. म्हणून इथं दिलं आहे ॲब्सॉर्प्शन टेक प्लेस इन हिअर लाईट इन आणि लाईट आऊट. अशा प्रकारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये ॲब्सॉर्प्शन ही जी मेथड आहे ही महत्त्वाची मेथड आहे. म्हणून ॲब्सॉर्प्शन ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची एक आहे मेथड आहे.